सर आपलं नाव सांगा. माझं नाव पाटील पंजाबराव विश्वास कामेरी तालुका वाळवंट चांगलं. सर हे जे आपलं ऊसाची लागण आहे ती कोणत्या महिन्यात केल्या तुम्ही? मी डिसेंबरमध्ये लागण केलेली आहे. डिसेंबरमध्ये केलेली आहे, बरोबर आहे. आता डिसेंबर महिन्यात लागण केल्यानंतर मी तुम्हाला भेट द्यायला आलो, तुम्हाला वाटतं मे महिन्याच्या 5 तारखेचा नाही, होय, बरोबर आहे. तुमची लागण 4 महिन्यामध्ये कितपत होती? त्यावेळेला माझी लागण काय म्हणजे कमरेच्या बरोबर लागण होती. म्हणजे अगदी कांड्यात 2.5-3 फूट होते, पेरं वगैरे काय सुद्धा नव्हतं, कांड्यात नव्हती. बरोबर आहे. पण ज्यावेळी आम्ही तुम्हाला प्लॉट विजिट दिली, आम्ही आमच्या मिशन ऑर्गॅनिक इंडिया 2030 अंतर्गत जे तुम्हाला मार्गदर्शन केलं त्यामध्ये तुम्हाला आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली आणि ज्या पद्धतीने आम्ही जे मार्गदर्शन केले, जी ट्रीटमेंट सांगितली ती तुम्ही मला वाटते 5-7 मेला तुम्ही सुरुवात घेतली. बरोबर. त्यावेळी तुम्ही काय घेतलं तर एक आळवणी घेतली आणि एक स्प्रे घेतला. बरं, तो आळवणी काय देईल ते आपण तर आपलं ॲग्रो बुस्टर आणि त्याच्यासोबत अमोनियम सल्फेट असेल किंवा झिंक फेरस जे मायक्रोन्यूट्रन्स असेल ते जे एक तुम्ही आळवणी घेतली आणि एक स्प्रे घेतला. ते आळवण आणि स्प्रे घेतल्यानंतर तुमच्या प्लॉटमध्ये बदल काय झाला? स्प्रे घेतल्यानंतर मला वाटतं लगेचच एक 15 दिवसाची लागण डोक्याबरोबर लागण म्हणजे कुळवायच्या पट्टीतनं पुढे गेली. अगदी 20 दिवसामध्ये तुमच्या प्लॉट मध्ये दुपटीचा बदल झाला. होय, 2च पाणी, 2 पाण्यामध्ये 20 दिवसामध्ये तुमच्या प्लॉटचा दुपटीचा बदल झाला आणि म्हणजे तुम्ही अगदी 20-3 आठवड्यामध्ये तुम्ही लागणीची भरणी करून घेतली. आणि आजची तारीख आहे ते जवळपास 12 जुलै. आज 12 जुलै म्हणजे अंदाजे 2 महिने 10 दिवस. बरोबर. तर 2 महिने 10 दिवसामध्ये आज हा तुमचा ऊसाचा प्लॉट आहे. जर भरणी केल्यानंतर अगदी 2 महिने 10 दिवसामध्ये हा प्लॉट बघा सर. ह्या पेरं जर बघितले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 पेरं चालू आहे. चला दुसरा ऊस मोजून बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 पेरं चालू आहे. बघा आज सरांनी फक्त एक आळवणी आणि एक स्प्रे घेतला आणि भरणी केलेली आहे आणि त्यामध्ये आज सरांचे प्लॉट जवळपास 11-12 पेरावरती आहे. म्हणजे सरासरी महिन्याला 5 पेरे वाढलेले आहेत. होय, आणि नॉर्मल डोस आहे आणि खताचा डोस म्हणशील तर अगदी नॉर्मल दिलेला आहे. त्याच्यामध्ये इतका उत्कृष्ट रिझल्ट आलेला आहे. पेरं सुद्धा मोठं पडलं, पेरं मोठं आहे जाड्या. आणि हा प्लॉट आता जे आपण व्हिडिओ जे करतोय हा अगदी कडेच आहे. अजून आत ह्याच्यापेक्षा ऊस चांगला आहे. ग्रोथ पण पिकाची खूप चांगली आहे. पानांची रुंदी बघितली तर खूप जबरदस्त आहे. आणि यापुढे सुद्धा आता सरांना पावसाळी बेसळ डोस पण सर टाकणार आहेत. आणि जे आपले ज्या कंपनीकडे जे मिळणार AMPच्या माध्यमातून जे सेल बुस्टर आहे त्याची एक बॅक्टेरियाची आळवणी सुद्धा सर घेणार आहेत. तर सर तुम्ही तुमच्या माध्यमातून आपल्या गावातील असतील, आपल्या जिल्ह्यातील असतील, आपल्या तालुक्यातील असतील किंवा आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? मी शेतकऱ्यांना असं सांगेल की कमी खर्चात जास्त उत्पादन देणारं कुठलं औषध असेल किंवा काय फवारणीचं हे असेल तर तुमचं मार्गदर्शन घ्यावं असं मी त्यांना सांगेन. आणि जे आम्ही वापरले ते तुम्ही वापरून एकदा ट्राय करून बघावं. 100% असं आमचं मत त्याचा आहे. खूप चांगला रिझल्ट पण आहे. आणि रिझल्ट समोर आहे तुमच्या. 100%. महिन्याला सरासरी 5 पेरे वाढतात. आज सांगायचं एवढंच आहे की मिशन ऑर्गॅनिक इंडिया 2030 अंतर्गत आपण जे मार्गदर्शन करतोय, आज शेतीचा जे महागाई आहे, रासायनिक खताचा खर्च भरपूर खर्च वाढलेला आहे आणि प्रत्येक शेतकरी काय बोलतोय की बाबा आज शेती परवडत नाही. पण जर आपण योग्य मार्गदर्शन आणि योग्य नियोजन केलं तर 100% शेतीमध्ये उत्पादन चांगलं भेटतंय. आणि त्यासाठी आम्ही संपूर्ण मार्गदर्शन मोफत करतोय. आपल्या बांधावरती येऊन शेतकऱ्यांना आपण मोफत व्हिजिट देतोय आणि त्यांना पूर्ण शेड्यूल आपण बनवून देतोय. अगदी कांडी लागणपासून ते संपूर्ण तुमचं पीक हार्वेस्टिंग पर्यंत आम्ही प्रॉपर मार्गदर्शन करतोय. अगदी कमीत कमी खर्चामध्ये, म्हणजे उत्पादन खर्च आधा आणि उत्पादन जादा या पद्धतीनं आम्ही अगदी खर्च रासायनिक खताचा खर्च जर म्हटलं तर अगदी 50% पर्यंत आणतोय. तुमचं उत्पादन 1.5 पट 2 पट जशी तुमची जमिनीची प्रत असेल त्या पद्धतीनं वाढतंय. धन्यवाद सर.